नमस्कार, मी रेणुका कुडतरकर ब्लॉगमध्ये स्वागत आहे। तर आज मी अशा एका गावात चालली आहे जे अतिशय सुंदर निसर्गात असलेले हे गाव। निसर्गाच्या सानिध्यात असलेलं सुंदर असे धामापूर गाव। त्या गावातले श्री देवी भगवती मंदिर। धामापूर गावामध्ये जाण्यासाठी आपल्याला कुडाळ मालवण रोडवरून जावं लागतं। तिथे बघा सुंदर असं हे नेहरूपारचं पूल लागतं। धामापूरला जाण्यासाठी आपल्याला कुडाळपासून 15 ते 16 किलोमीटर अंतर पार करावं लागतं। धामापूर गावामध्ये येण्याचं कारण म्हणजे श्रीदेवी भगवती मंदिर। बरेच वर्षापासूनची इच्छा होती की श्रीदेवी भगवती मंदिराला भेट देण्याची। अतिशय प्राचीन आणि सुंदर असं हे श्रीदेवी भगवती मंदिर। बघा तुम्ही किती छान मंदिर आहे। अतिशय पुरातन काळातील हे मंदिर मी तुम्हाला दाखवते। अतिशय जुनं असलेलं हे कौलारू मंदिर। मंदिराच्या आजूबाजूचा परिसर आणि वातावरण खूप चांगलं आहे। मंदिराच्या आतमध्ये प्रवेश केल्यावर हे मंदिर तर खूप मनमोहक आणि खूपच भारी वाटतंय। अतिशय शांत वातावरण असलेलं श्रीदेवी भगवती मंदिर। मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये प्रवेश केल्यानंतर देवीची मूर्ती बघून तर मन प्रसन्न वाटले। अतिशय प्राचीन असलेलं हे मंदिर पाहून तर मनाला समाधान वाटलं। या मंदिरात ओटी वगैरे भरून झाली, तसे भटजी काकांनी गाराणा पण घातला। या मंदिरामध्ये येण्याची माझी पहिलीच वेळ आहे। या मंदिराला लागून सुंदर असं एक तलाव पण आहे। या मंदिरामध्ये येण्याची माझी बऱ्याच वर्षापासूनची इच्छा होती। फायनली ती इच्छा 20 ते 25 वर्षांनी कंप्लीट झाली। अतिशय शांत असलेलं हे तलाव बघून तर मला खूप आवडलं। कोकणातील प्राचीन मंदिरापैकी श्री भगवती मंदिर हे तलाव तर मला खूप आवडलं। म्हणून मी सुमितला पण बोलले थोडे माझे फोटोशूट पण कर। तर सुमित माझे फोटोशूट पण करत होता। अतिशय सुंदर असं हे तलाव बघून तर मन खूप प्रसन्न वाटलं। या मंदिराच्या आजूबाजूला असे 2-3 मंदिर आहेत। ती पण मंदिर आम्ही बघितली। श्रीदेवी भगवती मंदिराला लागूनच श्रीदेवी सातेरी मंदिर पण आहे। कधी कोकणात यायचा प्लॅन करत असाल तर श्रीदेवी भगवती मंदिर धामापूर या मंदिराला नक्की भेट द्या।
बरेच जण व्हिडिओ बघतात पण व्हिडिओला लाईक करत नाही, शेअर करत नाही. तर प्लीज कृपया या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. रेणुका कुडतरकर ब्लॉग. थँक्यू. लवकरच भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये.